नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय घेऊन आलोय रायगड जिल्हा. पालकमंत्रीपद कुणाला? सुनील तटकरे 2 पावलं मागे येणार का आपला हट्ट मुलीसाठी मला पालकमंत्रीपद पाहिजेच हा धरून ठेवणार? हाच आज विश्लेषणाचा मुद्दा आहे. आपण पौराणिक इतिहास बघितले तरी सुद्धा आपल्याला एकच दिसतंय, पुत्रप्रेमानं कोण कोण आंधळ झाला. अख्खं महाभारत घडलं. त्या गोष्टीत न जाता आज काय चाललंय, रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या मुलीलाच पालकमंत्रीपद पाहिजे हा हट्ट कशासाठी? तुमचा एकुलता एकच उमेदवार ना, आमदार आदिती तटकरे. सुनील तटकरे हे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष. त्यांचा शब्द हा महत्वाचा आहे. अजितदादांना तो पाळावा लागतो, कारण खासदार एकुलता एकच म्हणजे सुनील तटकरेच, अजितदादा राष्ट्रवादी पक्षाचा. तर अजितदादांच्या पक्षाचे ते एकुलते एक खासदार असल्यामुळं त्यांचा शब्द डावलला जाणार नाही हे तितकंच खरं आहे. आणि त्याच्याबद्दल अजितदादांनी काही दिवसापूर्वी आपलं स्टेटमेंटही दिलेलं आहे की आमची खऱ्या अर्थानं लाज राखली ती सुनील तटकरे साहेबांनी राखली, कारण एकुलते एक खासदार निवडून आले. आणि बरोबर आहे, साहजिक आहे. पालकमंत्रीपद हे भरत गोगावलेंनाच पाहिजे हे शिवसेनेचा एकनाथ शिंदेच्या गटाचा आग्रह आहे. आदिती तटकरे पहिल्या झाल्या, परंतु मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली, भांडणं होऊ नये. भारतीय जनता पक्ष कसं त्यांची कूटनीती, त्यांची मुत्सद्दीगिरी देवाभाऊंची आपण बघतोय. कुणीकडनं मार्ग काढायचा आणि भांडणं होऊ नयेत हे ते प्रयत्न करतायत. तरी सुद्धा एकनाथ शिंदे आणि अजितदादा ही तोंड एकमेकापासून वेगळे आहेत. म्हणजे ते एकमेक त्यांचे गट एकमेकाशी भिडलेत हे सगळे बघतोय आपण सगळीकडं. मग हे असंच जर का झालं, उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जर का ह्यांची भांडणं अशीच चालू झाली तर महाविकास आघाडीला याचा फायदा मिळाल्याशिवाय राहणार नाही. याचं भान आता राष्ट्रवादी अजितदादा पक्ष त्यांनी राखला पाहिजे. आणि अजितदादांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे की नाही, आपण 2 पावलं आता मागं येऊया. एकनाथ शिंदेंना आपण रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं पाहिजे, कारण एकनाथ शिंदेंचा पण हट्ट आहेच. बरोबर आहे ना, दळवी असतील, थोरवे असतील, यांचे आमदार हट्ट आहे त्यांचा, का मिळत नाही आम्हाला पालकमंत्रीपद? आपण कुठं कमी आहे? आणि एकनाथ शिंदे राष्ट्रवादी पक्षापेक्षा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला नक्कीच आमदार जास्त आहेत, त्यांचे सीटा जास्त आलेल्या आहेत त्यांच्या. अशा वेळेला राष्ट्रवादी अजितदादा गटानं कुठंतरी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आणि दुसऱ्या जिल्ह्यात कुठेही त्याच तोलामोलाचं पालकमंत्रीपद आपण घेऊ शकता ना. सुनील तटकरे साहेबांनी खरं ते अभ्यासू आहेत, विचारी आहेत. आपण हा हट्ट का सोडू नये? पहिला पक्ष बघायला पाहिजे, महायुतीकडे बघायला पाहिजे, आणि नंतर आपलं घर बघायला पाहिजे ना. हे उलट चालू झालंय. पहिला आपली मुलगी, नंतर आपला पक्ष, आणि नंतर महायुती. मग अशातनं महाविकास आघाडी फायदा घेईल नाही तर काय करेल? तर मला असं म्हणायचं आहे की भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद जर का दिलं गेलं तर निश्चितपणानं स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये हे एकत्रित काम करू शकतात. मनभेद जे व्हायला लागले ते मनभेद थांबले पाहिजे. मतभेदापुरतं ठीक होतं, पण आता हे मनभेद दिसायला लागले त्यांचे. त्यामुळे उद्या एकमेक हे विरोधात काम करायला लागले तर महायुतीला अवघड होऊन जाणार आहे. अशा वेळेला थोडं आत्मचिंतन अजितदादा पवार, सुनील तटकरे यांनी केलं पाहिजे आणि महायुती एकसंध ठेवली पाहिजे, असं आत्ताचं एकंदर राजकीय चित्र दिसतंय. त्याच्यावरच हा विश्लेषणाचा मुद्दा होता. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.